नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय विजय जंगम लिखित जोगडा ही कादंबरी आणि आज भाग 5. पारगाव. एक छोटंसं खेडं, डोंगर पायथ्याला विसावलेलं, साधारण 5,000 लोकवस्तीचं एक टुमदार गाव. स्वच्छ मोकळी हवा, मुबलक शुद्ध पाणी, आजूबाजूला गर्द हिरवी झाडी, काळीभोर जमीन, भरपूर माळरान. गावचा इतिहास तसा मनोरंजक. गावचे मूळचे लोक धनगर आणि उद्मी समाजाचे. फार पूर्वी म्हणे सह्याद्रीच्या खोऱ्यातनं 2 सूर्यवंशी बंधू भटकत भटकत या डोंगर पायथ्याशी आले. तिथे त्यांनी वस्ती केली. त्यांच्या भावी पिढ्या तिथेच वाढत राहिल्या. त्या दोघा बंधूंनी पुढे सावतास उभा मांडला. दोघांनी 2 गावं वसवली. कालांतरानं मूळ पारगाव आणि त्या 2 नव्या वसाहती एकत्र आल्या आणि हल्लीचं पारगाव जन्माला आलं. या 3 वसाहतींच्या एकीचं प्रतीक म्हणून वेशीबाहेर 3 वडाची झाडं लावण्यात आली. त्या जागेला 3 वटी असं नाव दिलं. ही 3 वटी 3 गावांच्या एकीची खूण आज सुद्धा अस्तित्वात आहे. तिच्या शेजारीच गावाची पंचायत करण्यासाठी चावडी बांधण्यात आली. आज ही चावडी गावचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखली जाते. चावडीच्या पूर्वेला धनगर समाज राहायला लागला. त्या भागाला धनगरवाडा हे नाव दिलं. दक्षिणेला उद्मी समाज राहायला लागला. उद्मी समाजात प्रामुख्याने माळी, वाणी, तेली, कासारी ह्या लोकांचा भरणा जास्त होता. त्यात काचेच्या बांगड्या तयार करणाऱ्या कासरी लोकांची संख्या जास्त होती, म्हणून त्या भागाला काची गल्ली असं नाव देण्यात आलं. या काची गल्लीला लागूनच मांगवाडा पुंजक्यानी पसरलेला होता. धनगरवाड्याच्या टोकाला महारवाडा झोपड्यातनं अंग आकसून पडून राहिला होता. धनगर लोक आणि उद्मी लोक जात्याच गरीब. त्यांची गरिबी शेळ्या, मेंढ्या आणि काचेच्या बांगड्या तयार करण्यातच फिरत राहिली. त्यांच्या घरांच्या म्हाताऱ्या भिंती पाठीत कुबड काढून दाताडी छप्रं वागवीत आजही तशाच उभ्या होत्या. 18 विश्व दारिद्र्यात खितपत पडलेले हे लोक मोठे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचे धार्मिक विधी पूर्वापार जंगमांच्याकडून करवून घेतले जात होते. दुसरा पुरोहित ऐनवेळी कुठे शोधायचा म्हणून असेल किंवा आहे त्यावर भागवण्याची प्रवृत्ती असेल म्हणून इतर समाजाचेही धार्मिक विधी जंगमच करायला लागले. पुढे सगळ्या गावाचे धर्मगुरू म्हणून जंगमांना मान मिळाला. धनगर आणि उद्मी समाजाच्या तुलनेत मराठा समाज फार हुशार आणि व्यवहारी होता. तो समाज चावडीच्या पश्चिमेकडून दक्षिणेकडे पसरला होता. त्यांची प्रगती मात्र डोळ्यात भरण्यासारखी झाली होती. जात्याच कष्टाळू शेतकरी वर्गातल्या या लोकांनी गावची बरीच जमीन ताब्यात घेतली. त्यांनी घरदारं चांगली बांधली. तो एकसंघ समाज बनून राहिला. साहजिकच गावचं नेतृत्व त्या समाजाकडे आलं. पण अंतर्गत मतभेद हेवे दावे उफाळून आले आणि त्यांच्यात दुही माजत गेली. गाव 2 गटात विभागला गेला आणि गावाचं नेतृत्व कोणी करायचं याचा वाद सारखा घुमसत राहिला. त्यातून वैमनस्य सुरू झालं. शांत असलेलं पारगाव अशांत झालं. अशी दंतकथा लाभलेल्या पारगावचा परिसर मात्र फार रमणीय होता. गावाच्या पूर्व टोकापासून ते थेट पश्चिम टोकापर्यंत डोंगराची तुटक रांग उभी होती. पूर्वेकडील डोंगरावर गावातल्या धनगर लोकांच्या शेळ्या मेंढ्या चरायच्या म्हणून या डोंगराला लेंड्यांचा डोंगर म्हणत. या डोंगराला लागून दक्षिणेकडे दुसरा एक मोठा डोंगर होता. या डोंगर कपारीला दरगोबा नावाचं सुंदर देवाचं एक छोटंसं देऊळ होतं. हा देव दऱ्यात वास्तव्य करून होता म्हणून तो दरगोबा या नावानं प्रचलित झाला आणि तो डोंगर दऱ्याचा डोंगर म्हणून ओळखला जायला लागला. दरगोबाची आख्यायिका सुद्धा मोठी मजेशीर. दऱ्याच्या डोंगर पायथ्याला कासारी लोकांच्या बांगड्या तयार करण्याच्या भट्ट्या होत्या. या कासारी समाजातला कोणी पायप्पा नावाचा कासार उज्जैनीच्या महांकाळाचा भक्त होता. वृद्धापकाळामुळे पायापाच्या सेवेत खंड पडू लागला.
भक्ताची तळमळ आणि तडफड बघून महांकाळानं पायाप्पाला साक्षात दर्शन दिलं आणि उज्जैनीचा महांकाळ पारगावच्या वस्तीला राहायला आला. डोंगर तळवटी महांकाळची बहीण चिलाबाईचं मंदिर बांधण्यात आलं. बहिणीला मान दिला म्हणून बायको मिठाबाई दूर जाऊन रुसून बसली, तिथे तिचं मंदिर बांधलं. स्वतः महांकाळ डोंगराच्या उंच दरीत वास्तव्य करून राहिला. या देवस्थानच्या पूजेचा मान पायप्पाच्या पिढ्यानपिढ्या चालत आला होता. गावापासून मैलभर अंतरावर असलेलं हे देवस्थान पारगावचं श्रद्धास्थान होतं. चैत्रमास पंचमी आणि विजयादशमी या 2 वेळा पारगावकर या देवाची यात्रा भरवत. दऱ्याचा डोंगर आणि त्याच्या उत्तरेला पूर्व पश्चिम पसरलेला रानदरा, या रानदऱ्याच्या तुटक तुटक भागातून तालुक्याच्या गावी जाणारी वाट दगडधोंड्यांनी भरून राहिली होती. पारगावकर या डोंगरातल्या चढणीला धाकली खिंड म्हणतात. अशी नैसर्गिक तटबंदी लाभलेलं टुमदार पारगाव वनश्रीनं सदैव नटलेलं असायचं. गावाची बांधीव वेस, वेशीजवळचं मारुतीचं देऊळ आणि त्याच्या पूर्व बाजूला उद्मी समाजाचा पुरातन मठ, गावाच्या बाहेर वयोवृद्ध माणसासारखा उभा राहिलेला. या मठाला 500 वर्षाची धार्मिक परंपरा होती. सिद्धलिंग अप्पा नावाच्या कोण्या ब्रह्मचारी स्वामीची समाधी या मठात होती. समाजाच्या हलगर्जीपणामुळे या भल्या मोठ्या वास्तूची वाताहत झाली होती. मठाचा दर्शनी भाग तेवढा उभा होता. उंच मजबूत तटबंदी सोडली तर बाकी सगळी पुरातन अवशेषच शिल्लक होती. ओवऱ्या ढासळून भुईसापाट झाल्या होत्या. जिन्याच्या पायऱ्या निखळून पडल्या होत्या. जागोजागी मातीचे आणि दगडाचे ढीग साचून राहिले होते. मठाचं शिखर मात्र आजही पुरातन भक्कम वास्तुशिल्पाची साक्ष देत ऐटीत उभं होतं. या मठात उद्मी समाजाची धार्मिक कार्य पार पडत. समाजात तंटेबखेडे निर्माण झाले तर या मठातच सामोपचारानं मिटवले जात. अशा निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या नैसर्गिक जीवन जगणाऱ्या पारगावकरांचं जीवन कालमानानुसार गतिमान बनायला लागलं होतं. गावातले 4 लोक बाहेरगावी जाऊन व्यापार उदीम करायला लागले. बाहेरचा पैसा पारगावात येऊ लागला. लोकांचं अनुभव विश्व आकार घ्यायला लागलं. विहिरीवरच्या मोटेच्या चाकाचा आवाज लुप्त झाला. इंजिन ठोकठोक करायला लागली. गावच्या कारभारात तरुण वर्ग लुडबुड करायला लागला होता. मात्र जुन्या पिढीचे प्रतिनिधी गावावरची आपली पकड ढिली करायला तयार नव्हते. गावात ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी निर्माण होऊन हा जुना वाद वाढीला लागला होता. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती आणि पारगावातलं जनजीवन ढवळून निघालं होतं. पंचायतीची ही निवडणूक गावातलं आपलं अस्तित्व आणि इभ्रत या 2 गोष्टींना आव्हान ठरणारी असल्यामुळे गावातले 2 तुल्यबळ गट आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी एकमेकांसमोर उभे राहिले होते. एक गट रामराव दादाच्या समर्थ नेतृत्वाखाली निवडणुकीचे डावपेच आखत होता तर दुसऱ्या गटाची आघाडी शंकर तात्या सांभाळत होते. दोन्ही गटाचे प्रमुख सगळ्याच बाबतीत रोखीस ठोक होते. मात्र रामराव दादांच्या शब्दाला संबंध तालुक्यात वजन होतं. तालुक्याचे फौजदार मामलेदार सुद्धा रामराव दादांना वचकून असत. गावात रामराव दादा एक मुत्सद्दी म्हणून ओळखले जात होते. एखादा प्रश्न निकालात काढत असताना दादा न्यायनीतीचा कधी विचार करत नसत. समाजातल्या सगळ्या रोगांवर त्यांच्याकडे औषध होतं. शंकर तात्या मात्र सालस, न्यायप्रिय, चारित्र्यसंपन्न अशी व्यक्ती होती. या गुणांच्या जोरावर त्यांनी गावात मानाचं स्थान मिळवलं होतं. खानदानी घराणं, गडगंज संपत्ती, गावाच्या चौथाईची जमीन शंकर तात्याच्या मालकीची होती. सारा गाव एका जीवानं नांदावा, 12 बलुतेदार निर्भयपणे गावात जगावेत, समाजातल्या सर्व घटकांना समान संधी मिळावी म्हणून त्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. दोन्ही गटात तरुण रक्ताला वाव देण्यात आला होता. मात्र सूत्रधार हे जुनेच होते. दोन्ही गटातल्या तरुणांनी सगळा गाव ढवळून काढला होता. निवडणुकीशी अपरिचित असणारी सामान्य माणसं मात्र पूर्ण भांबावून गेली होती. मतदान, चिन्ह, शिक्का, उमेदवार या नवीन शब्दांचा मारा त्यांच्या कानावर सतत व्हायला लागला होता. दादांनी जेव्हा चावडीसमोर या सगळ्या गोष्टी व्याख्यानात समजून सांगितल्या तेव्हा सर्वजण रामराव दादा का शंकर तात्या हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करायला लागले.
निवडणूक प्रचाराची धामधूम संपली आणि मतदान एका दिवसावर येऊन ठेपलं. दुपारची वेळ होती. चंद्रा परटीण दादाच्या वाड्यातनं बाहेर पडली. लोकांची गल्लीतनं धुणी देत ती सरळ आप्पा जंगमच्या घरात घुसली. अंगणात शिवय्या जंगम अजयला शंख वाजवायला शिकवत होता. अजय तेव्हा 6-7 वर्षांचा होता. श्वास रोखून शंख सतत कसा वाजवायचा याचं शिक्षण जंगम लोक गुप्तपणे आपल्या मुलांना देत असत. कारण शंख वाजवण्याची ही कला काही थोड्याच जंगम लोकांना माहिती होती. शिवय्या जंगम शंख वाजवण्यात तरबेज होता. शंखाचा सुरेल नाद निर्माण व्हावा म्हणून तो शंखाच्या तोंडावर पितळेची मुखरी मेणात बसवायचा. तोंडाजवळ मुद्दाम पाडलेल्या भोकावर कोळ्याची कातन बसवून त्याची जिव्हाळी तयारी करायचा. दरगोबाच्या यात्रेत पालखीपुढे शिवय्यानं एकदा का शंख तोंडाला लावला की तास तो बाजूला करत नसे. त्याच्या शंखनादातून तबल्याचे बोल, हलगीचे बोल, धनगरी ढोलाचे बोल स्पष्ट निघत असत. शिवय्याच्या या शंख वाजवण्याचा बोलबाला साऱ्या पंचक्रोशीत झाला होता. शिवय्यानं अजयच्या तोंडाला शंख लावून जिव्हाळीवर अंगठा ठेवला. हा वाजव आता, दम पकडून वाजव. अजयनं शंख फुंकला. शाबास शाबास, पकड दम, दम पकड, बोल, धागडगड धागडगड घडगडगड ताकडदग गडगडगड. शिवय्या तबल्याचे बोल तोंडानं बोलायला लागला. अरे शिवा, पोराच्या हे डोसक्यात कशाला भरवायला लागला आत्ताच? मोब काळे अजून वाजवीन की त्याचा तो आपोआप. चंद्रा परटिणीच्या बोलण्यानं शिवय्यांना वळून बघितलं. तू कशाला इथं आली? चल तुझ्या कामाला जा. अरे बाबा, मी तुझ्याकडे नाही आली, माझं काम आहे आप्पाकडं. तुझं चालू दे ते गडगड गडगड काय करतो ते. चंद्रा फणकर यानं घरात शिरली. सोप्यात आप्पा शिलाई मशीनवर काम करत होता. त्यानं चंद्रा परटिणीला आत बोलवलं. चंद्रा 2 पायऱ्या चढली, सोप्यात गेली. अगं बाया बाया बाया, पियाकाठ मोडून जातं बघ रे आप्पा. होत नाही बाबा आता हे बोलणं कोळा करायचं, बडवून आणायचं, लय जीव शिनून गेला बघ. अगं पार्वती, चहा तरी ठेव बाया, गोडबर गिन म्हणते तर तलकली झाली बघ जीवाची. चंद्रानं काकेतला धुण्याचा बोचका खाली ठेवला. डोकीला बांधलेल्या पांढऱ्या कापडाची टापरी सोडून त्या फडक्यानं तिने आपला चेहरा पुसून काढला. अरे बाबा, तुझं हे यंत्र जरा बंद ठेव की. मी घाईघाईनं वाटवाकडी करून आली बापडी, तर तुझं आपलं चालूच आहे. काय म्हणते तू चंद्रा? आप्पानं मशीन बंद करून चंद्राला विचारलं. त्यो ऐकत नाही ना? अंगणात बसलेल्या शिवय्याकडे बघत चंद्रा बोलायला लागली. अरे नाही तर यायचा खेकसून माझ्या अंगावर. कुणी त्याच्या तोंडाला लागावं बाबा, मुलखाचा तरकटी माणूस. अगं पण काय सांगणार ते सांग की. उगा वाढ विचार लावायची सवय तुला. लोकांचं डिगभर काम द्यायचं पडलंय, उगा माझं जास्त वेळ घेऊ नको. म्हणजे तू बी रागवला म्हण की. माझंच मेलीचं कापड फुटकं. लोकांच्या भल्यासाठी काय बी करायला जा, फटकाच बसतो. जरा थांब बाबा, एवढा चहाचा घोड घेती आणि 2 सबूत सांगून पासार होती. पार्वतीनं आणलेला चहा चंद्रानं घेतला. तोंडावरनं फडकं फिरवत ती म्हणाली, तुला दादानी बोलवलंय लगुलग. जाताना जरा आजूबाजूला बघत जा, पाळत आहे सगळ्यांची. गावात अगोदर डोंबा सळलाय, सगळी दावेदारावानी वागायला लागली बघ. हे बघ, माझं काम मी केलं, पुढं तू काय करायचं ते तू ठरव, मी चालली. चंद्रा गेल्याबरोबर आप्पानं मशीन बंद केली. अर्धवट शिवलेले कपडे खोक्यात ठेवून दिले आणि खुंटीवरची टोपी डोक्यावर ठेवली. बाया, लगेच निघाला काय? पार्वतीनं प्रश्न केला. अगं चंद्रानं काय सांगितलं ऐकलं नाही का? जायला पाहिलं ना मला. मी म्हणते जरा कडूचं पडू दिलं असतं तर बरं झालं असतं. पार्वतीनं शंका व्यक्त केली. अरे हड, तुझ्या नवऱ्याला काय एवढी भेदड समजते काय? हे बघ दादा माझे जीवलग मित्र आहेत. मित्राच्या घरी वेळ बघून जायची गरज काय? अहो तसं काय नाही, पण ते मोठे लोक आहेत. निवडणूक ते खेळतात, फायदा तोटा त्यांचा होतो. तुम्ही मधी पडून रोष कशाला ओढवून घेता? मला तर वाटतंय तुम्ही आता वाड्यावर जाऊ नका. पार्वती, तू त्याला काय सांगू नको. त्याला काय गोंधळ घालायचा तो घालू दे. उद्या डोके फुटायची वेळ आली ना की मी निस्तरायला आहेच ना. शिवय्याचं हे बोलणं ऐकून आप्पा अंगणात आला. कारभारी, मी काय काठ्या कोराडी घेऊन भांडाय निघालो नाही. मला दादानं बोलवलंय, मला जायला पाहिजे. अरे पण मी म्हणतो तुला ह्यो उद्योग पाहिजे कशाला? आपण सगळ्यांच्या दारात रोज जाणार,
सगळीजण आपल्याला सारखी, त्यांच्या वादात तू कशाला पडतो? अरे हा वाद नाही कारभारी, ही निवडणूक आहे. यामध्ये कोणाच्या तरी बाजूने जावं लागतंच ना. अरे ते तुझं खरं असलं तरी आपण कोणाच्या तरी बाजूनं ते जाहीरपणे दाखवून द्यायची गरज काय म्हणतो मी. तुझ्या या वागण्याचा उद्या आपल्या गावकीवर काय परिणाम होईल माहिती का? शंकर तातेचे लोक उद्या दारात उभं राहू देणार नाहीत, घडोघडी अडचणी निर्माण करतील. शेवटी मला त्यांचे पाय धरावे लागतील. काय समजला? हे बघ कारभारी, तू त्यांच्या दारात जात असलास तरी तू त्यांची कामं करतो. काय फुकट तुला कोणी देत नाही. त्यांचा सत्यनारायण वाचतो, लगीन लावतो, मरतुकीची कामं करतो, म्हणून तुला ते दारात उभं राहू देतात. शेवटी आपल्याला पण काहीतरी स्वातंत्र्य आहे ना. कुठं जावं, कुणाच्या मागून जावं हे कोण ठरवणार? जिथं आम्हाला मान मिळेल, आमच्या शब्दाला काहीतरी किंमत मिळेल, तिथं आम्ही जाणारच ना. आम्ही त्यांच्याच पाठीचे ठामपणे उभं राहणार. आप्पा अंगणातनं तरा बाहेर पडला आणि सरळ रामराव दादाच्या घराकडे चालायला लागला. रामराव दादाची आणि आप्पाची जीवाभावाची मैत्री होती. एकमेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होऊन त्यांनी आपली मैत्री जोपासली होती, वाढवली होती. वास्तविक रामराव दादाच्या तुलनेत आप्पा म्हणजे अगदी सामान्य माणूस. आप्पाला आत्तापर्यंतच्या आयुष्यात स्वतःचं साधं 4 आखणी घरसुद्धा बांधता आलं नव्हतं. त्याचा प्रपंच दुसऱ्यांच्या घरातनंच वाढत राहिला. दादासारखा खंबीर माणूस पाठीशी असताना आप्पाला ही गोष्ट अशक्य नव्हती, पण निष्काळजीपणा आणि फाजील आत्मविश्वास यामुळे आप्पाचं तिकडे लक्षच गेलं नाही. त्या मानानं दादा फार चतुर, धोरणी आणि मुत्सद्दी. आप्पाचा धाडसीपणा, त्याचा करारीबाणा आणि आढळ निष्ठा हे गुण दादांच्या चाणाक्ष नजरेतनं सुटले नव्हते. शिवाय आप्पा हा धर्मगुरूच्या ठिकाणी होता. असा खात्रीशीर माणूस जवळ असला तर वेळप्रसंगी लोकांच्या भावनेला हात घालून कार्यभाग निर्धोकपणे पार पाडता येईल याची दादांना खात्री असल्यामुळे त्यांनी आप्पाला जवळ केलं होतं. याशिवाय त्यांची मैत्री वाढीला लागायला आणखीन एक घटना कारणीभूत ठरली होती. त्यावेळी आप्पाचं नुकतंच लग्न झालं होतं. भाद्रपद महिन्याचे दिवस होते. आप्पा आणि पार्वती दोघंच घरी होते. भाद्रपदाचं दुपारचं ऊन तावत होतं. आतल्या खोलीत आप्पा घोंगडीवर झोपला होता. भरपूर जेवण आणि उन्हाचा तडाखा यामुळे आप्पा चांगलाच डोळा लावून झोपला होता. एकटं बसून काय करायचं म्हणून पार्वतीनं तांदूळ निवडायला घेतले. आप्पाच्या पायाशी बसून ती तांदूळ निवडायला लागली. अचानक तिच्या तांदळात मातीचा एक ढेपसा पाडला. तिने वर आढ्याकडे बघितलं. तिच्या काळजात धस्स झालं. तिने तांदूळ बाजूला ठेवले. आप्पाला गडबडीनं जागा करायला लागली. आहो आहो, जागवा जागवा. काय 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 झालं काय? खडबडून जागं होत आप्पानं विचारलं. अहो ते बघा की. आढ्याकडे बोट करून पार्वती दाखवायला लागली. एक मोठा नाग फणा काढून आढ्यातनं वळवळत होता. आप्पा झडदिशी उठला. कोपऱ्यात उभा केलेला लांब काठीचा भाला घेतला आणि कच्च दिशी नागाच्या शरीरात मारला. नाग बेभान होऊन फुतकरायला लागला. भाल्याच्या काठीचा कडाडून चावा घ्यायला लागला. शेपटीकडचा त्याच्या निम्म्या शरीराचा भाग आढ्यातून आता बाहेर आला होता. तोंडाजवळच्या भागात भाला रुतून बसल्यानं तो भाग चांगला धडपड करत होता. खवळलेला तो सर्प आढ्यातनं आता बाहेर आला होता. तो सर्प आढ्याबरोबर तसाच दाबून ठेवणं आप्पाला कठीण जायला लागलं. शिवाय त्याचा भाला त्या सर्पाला आडवा लागण्याऐवजी उभा लागला होता. नागाची धडपड चालू होती. त्या धडपडीत त्याचं शरीर चिरलं जात होतं. रक्ताच्या धारा लागल्या होत्या आणि भाल्याच्या काठीवरनं ते रक्त खाली येऊन आप्पाच्या मुठीत साचत होतं. काय करावं आप्पाला सुचत नव्हतं. आप्पाची घालमेल पार्वतीने ओळखली. ती झटकन घरातनं बाहेर आली. घरात जवळून जाणाऱ्या रस्त्याकडे आधाशीपणे बघायला लागली. रामराव दादा त्यावेळी मळ्यातनं घराकडे चालले होते. तिच्या जीवात जीव आला. दादा जवळ येताच ती धाडसानं म्हणाली, दादा दादा जरा घरात ये की. पार्वतीच्या या अनपेक्षित विधानानं दादा थोडेसे चाळवले. त्यांनी लगेच स्वतःला सावरलं. का ग पारू, आप्पा आहे ना घरात? हां आहेत की, पण मोठ्या संकटात सापडले, येऊन तर बघा. अरे तिच्या बन, या फाकड्यानं आणि कसलं संकट उभं केलंय. दादा दारात आले. आप्पाची आणि त्या नागसर्पाची चाललेली झुंज त्यांनी बघितली. आप्पा मी आलोय, घाबरायचं कारण नाही, तसा भादराला धरून ठेव. गोठ्यात पडलेला मोडका लोढणा दादांनी हातात घेतला. खालून तोंडावर 2-3 तडाखे लावताच नागाची मान खाली लोंबायला लागली. आप्पानं भाल्याच्या टोकावर ते धूळ तोलून धरलं, अंगणात आणून टाकलं.
दादा अगदी देवासारखा धावून आला बघा. नाही तर आज काय धडगत नव्हती. रक्तानं माखलेले हात पटकुराला पुसत आप्पा म्हणाला, कसलं देवासारखं लिया का. तुझ्या शत्रूचं मारण माझ्या हातनं होतं ते झालं. उचल ते आणि बाहेर नेऊन टाक आता. आणि हे लक्षात असू दे, तुझा शत्रू माझ्या हातनं मी आला. जर पुढं मागं माझा शत्रू असाच माझ्या अंगावर आला तर तू एका भागोबाईसारखा पाय लावून पळू नको म्हणजे झालं. अहो दादा काय बोलताय तुम्ही. आज माझ्या जीवावरचं संकट तुम्ही घालवलं हे नाही सरणार. दादा इथून पुढं तुमचा शत्रू तो माझा शत्रू. इथून पुढं वैरेशी मुकाबला दोघांनी मिळून करायचा. या मेलेल्या शत्रूच्या साक्षीनं सांगतो दादा, आजपासनं मी तुमच्या पाठीशी आहे. आप्पा घाबऱ्या गुबऱ्या बोलून गेला. शाबास बा धरा शाबास, एवढं केलंच तरी मोब झालं. ल्याका चल उचलते दूड. या एकनिष्ठ मैत्रीशी इमान राखून आप्पानं दादाचा निरोप मिळताच त्यांच्या वाड्याचा रस्ता धरला होता. गावात वातावरण एवढं तंग झालं होतं की कोणी घरातनं बाहेर पडत नव्हतं. कुणाजवळ काही बोलायची सोय नव्हती. लगेच त्याचा शहानिशा लावला जात होता. कोण कुठे जातो काय करतो यावर पाळत ठेवण्यासाठी दोन्ही गटांनी जागोजागी माणसं पेरून ठेवली होती. वेळोवेळी त्यांच्याकडून प्रमुखांना बातम्या पुरवल्या जात होत्या आणि त्यानुसार पुढच्या कारवाया आखल्या जात होत्या. आप्पानं काची आळी पार केली. बकराबाईच्या घराला वळसं घालून तो मंगरुळकराच्या बोळा शिरला. बोळ पार केला की सरळ दादाच्या वाड्यासमोर जातं. एवढ्यात बोळातच त्याला कोंड्या मांगानं टोकलं. काय अप्पू, दादाकडे निघाला वाटतं. हा तू येतो का. आम्हाला कुठली दादाच्या वाड्यात यायला परवानगी मिळायला. मग तू शंकर तात्याच्या वाड्यावर जा. नको नको आय्या, तिकडं तरी म्या कशासाठी जावं. मी दादाच्या वाड्यावर गेलो ही बातमी सांगायचा की. तुझा आपला आय्या काहीतरीचा. मी मांगडी, मला कशाला हवा यो चोंबडेपणा. आप्पानं त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तो सरळ दादाच्या वाड्यासमोर आला. दादाचा वाडा म्हणजे भुईकोट किल्लाच होता. गल्लीच्या या टोकापासनं त्या टोकापर्यंत औरस चौरस पसरलेला. उगवतीला तोंड करून टिपऱ्याबाज दरवाजा आणि मावळतीला तोंड करून तेवढंच दणकेबाज परसदार. घडीव तोडीचं 2 मजली मजबूत बांधकाम. ते बांधकाम दादाच्या खंबीरपणाची साक्ष देत होतं. वाड्याचा पूर्वेकडील निम्मा भाग वावरण्यासाठी वापरात होता तर पश्चिमेकडच्या अर्ध्या भागात गुराढोरांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रपंचाबरोबर गुरढोरंसुद्धा दाराच्या आत बंदिस्त होती. या वाड्यातच दादांनी आपल्या 4 बायकांसह संसार फुलवला होता. वाड्यात कशाचीच कमतरता नव्हती. नोकरचाकर होते. दादा एकटेच. बक्कळ जमीन जोमला, धनधान्याची समृद्धी, नावलौकिक. शिवाय दादाचा गावात चांगलाच वट होता. वाड्यात दरवाज्यातनं आत गेलं की अगदी समोर दादांनी आपली मोठी तसबीर भिंतीवर लावली होती. कोट, फेटा आणि धोतर या वेशातली ती तसबीर बघितली की बघणाऱ्याच्या डोळ्यात दादांचा करारी बाणा स्पष्ट दिसत असे. आप्पा दरवाज्यातनं वाड्यात आला. छंदिक रामू दादाचा नोकर बोरवर पाणी ओढत होता. रामू दादा आहेत का. आप्पांनी त्याला विचारलं. हा आहेत वरती. आप्पा मजल्याच्या दगडी पायऱ्या चढून वर गेला. दादा बैठकीच्या जागी हात पाठीशी बांधून फेऱ्या मारत होते. धिप्पाडच्या धिप्पाड गडी, 6-6.5 फूट उंची, गोल मडक्यासारखं डोकं, ओठावर काळ्याभोर मिशाचे आकडे, अंगात गुडघ्यापर्यंत पांढरा शुभ्र सदरा, मलमली शुभ्र धोत्रातनं लाल भडक सोटच्या सोट मांड्या त्यांच्या पावलागणिक लादा लादा हालत होत्या. दादा. आप्पाच्या हाकेनं दादांची तंद्री तुटली. अरे आप्पा ये ये ये. मला वाटलं गडी येतोय का नाही कोणा ठाव, पण आला गाड्या तू. बस बस बस. दादा तुमचा निरोप मिळाल्यानंतर मी येणार नाही असं वाटलं का तुम्हाला. नाही तसं काय नाही रे, पर आपलं वाटलं उगाच. देशमान कसे चालले बघतोय की तू. आपला कोण दुसऱ्याचा कोण ओळखणं असं झालंय. बरी आता ना वाटत काय शकून. त्यो कोंड्या मांग भेटला. वाटलंच मला. ते बेनं तुझ्या मागं होतं का. एवढी निवडणूक होते रे, त्या कुत्र्याचं खोपटच देतो पेटवून. बरं मला का बोलवलं. अरे काहीतरी सल्ला घ्यायला. आजची रातच मोक्याची. उद्या काय मतपेटीत पडत्याल, पण त्या अगोदर आपली तयारी जाम पाहिजे ना. मग कसला संशय आहे का तुम्हाला. आप्पानं दादाच्या मनातलं काढून घ्यायचा प्रयत्न केला. अगदी बरोबर विचारलं तू.
संशय आहे काची आळीतल्या उमेदवाराचा. आप्पा आपली एक बी शीट आपटी खाता उपयोगाची नाही. शंकरेनं तिथं काहीतरी रान येगळंच उठवलं आहे असं कानावर आलं आहे माझ्या. मग हो आता काय करायचं? अरे काय करायचं म्हणून काय विचारतो? सावज एकदा टिपायचं म्हणलं का संपलं. ते काळविटाचा मुंड आहे ना, तो काळवीट भारी चपळ होता काळपात आणि पळतोय कुठं माझ्या बंदुकीच्या गोळीमोर. वाढला चाप तसा पाडला पाडदेशी. आता बसला का नाही माझ्या भीतीव. अहो ते शिकारीचं झालं, पण काची गल्लीतल्या उमेदवाराचं काय? तिथं काय चाप वाढायचा नाही. आप्पाच्या ह्या बोलण्यावर दादा खुर्चीवरनं झडदिशी उठले. शर्टाचा पुढचा पंखा दोन्ही बाजूला धरून झटकन मिशीवरून उजव्या हाताची मूठ फिरवली. आपल्या शिसवी पलंगावर तक्क्याला टेकून बसत ते म्हणाले, आप्पा तू अगदी खोळा आहे बघ. तशीच येळ आली तर काय डोंगणाला पाय लावून पळत सोडायचं का? काय बी होऊ दे, पण गावची पंचायत आपल्या ताब्यात ठेवायची. ती बी आपल्या सगळ्या शेटा निवडून आणून. शंकरेचा एक बी माणूस पंचायतीत आलेला मला खापायचा नाही. पण काची गल्लीतली आपली सीट धोक्यात आहे ना. आप्पानं पुन्हा तोच धागा पकडून दादाला मुद्द्यावर आणण्याचा प्रयत्न केला. असू दे र, असू दे, धोक्यात असली तर आपण धोक्याच्या बाहेर काढू तिला. रोग झाला तर त्याच्यावर काहीतरी औषध असतंच की. काची आळीतली शीड म्हणजे काय अवघड जागेचं दुखणं नाही. त्याच्यावर इलाज आहे माझ्याकडं, म्हणून तुला बोलावला मी नाही समजलो तुम्हाला काय म्हणायचे. अरे काय समजायला अवघड आहे. मला सांग काची आळीत कुठली लोक जे असतात? कुठली म्हणजे सगळीच लोक आहेत. आप्पा लेका तुला काडीची अक्कल नाही गाड्या. मला वाटलं होतं धोरण बांधायला तू एक नंबरचा माणूस आहे, पण नाही, माझा अंदाज फार खोटा ठरला बघ. अरे कुठली लोक म्हणजे कुठल्या जातीची लोक काची आळीत आहेत असं विचारतोय मी. तुझं आपलं भलतंच काहीतरी उत्तर. हां असं म्हणताय वय. अहो काची आळीत ज्यादा तर उद्यमी लोक आहेत. मग झालं तर, आणि तू त्यांचा गुरु आहे का नाही? हां. दादांना काय सांगायचं हे आप्पाच्या अजून लक्षात येत नव्हतं. या गोष्टीवर विचार करत असताना आप्पाची नजर दादांच्या बैठकीच्या जागी फिरायला लागली. खुंटीला अडकवलेली बंदूक, 2-3 ठिकाणी भिंतीवर लावलेली हरणाची काळविटाची मुंडकी, एका खुंटीवर ठेवलेला दादांचा घागरीच्या आकाराचा कोशा पटका, त्या पटक्याच्या आडोशाला दडलेली लांब दांड्याची फरशी कुऱ्हाड. दादांच्या बैठकीच्या जागेचं हे दृश्य आप्पाला काही नवखं नव्हतं, पण आज त्या दृश्याची खरी जाणीव आप्पाला व्हायला लागली होती. आप्पा बराच वेळ गप्प असलेले बघून दादांनी सुरुवात केली. अरे असा दुच्छेद का झालाय तू? कसला विचार करतो काय? हे बघ गड्या, सांग म्हणलं तर सांगतो, नाही तर आपला उठ आणि घराकडे जा. तुला माझा विचार पटत असेल तर हो म्हण, नाही तर दे सोडून. पण मी काय करायला पाहिजे ते तर सांगा ना. माझ्यासारखं होण्यासारखं असन तर काम झालं म्हणून समजा. आता कसं बोलला? आता कसं मला बी बरं वाटलं बघ. आता मी सांगतोय ते कान देऊन ऐक. काची आळीतली आपली शीट निवडून आणायची तुझ्या हातात आहे. हा अगदी तुझ्या हातात आहे. तू फक्त एक करायचं, प्रत्येकाच्या घरात जायचं आणि सगळ्यांनाही भीत लावायची. आपण दादा विभूती लावून काय परिणाम होणार त्याचा? अरे नुसती भीतच लावायची नाही तर त्यांच्याकडनं लगेच शपथ घ्यायची, मत दिन तर दादांच्या उमेदवाराला. काय होईल माहिती का तुला? शपथ घेऊन कपाळाला इभीत लागली ना का त्यांचा पाय वाकडा पडायचा नाही. अरे माणसाला धर्माच्या खोड्यात अडकवला का तो पाहिजे तसा वागतो. बस एवढं एक काम तू करायचं, बाकीचं मी बघून घेतो. आप्पा धर्मसंकटात सापडला होता. नाही म्हणणं त्याला शक्य नव्हतं. धर्माची भीती घालून लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं त्याला योग्य वाटत नव्हतं. शेवटी आप्पानं परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं, मनाशी निश्चय केला आणि तो बैठकीतनं उठला. दादांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. दादा, खास तुमच्या इच्छेखातर, तुमच्या प्रतिष्ठेसाठी मी हे काम करायला तयार आहे. माझी खात्री आहे, कपाळाला भस्म लावून शपथ घेणारा आमचा माणूस चुकूनही दागा देणार नाही. काची गल्लीतला आपला उमेदवार निवडून आला म्हणून समजा. आप्पा झटकन बैठकीच्या जागेतनं बाहेर पडला आणि जिन्याच्या पायऱ्या उतरायला लागला. दादा विजयी मुद्रेनं आप्पाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून गालातल्या गालात हसायला लागले.
मित्रांनो, हा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.